हाय हॅलो नमस्कार। आज काय स्पेशलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण एकदम कमी साहित्यामध्ये बनणारा आणि मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच फिंगर चिप्स करणार आहोत। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत। आता याची सालं काढून बटाटे कट करून घ्यायचे। अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेणार आहे। हे बघा, हे सालं काढून झालेले आहेत आपले। आता आपण ह्याचे स्लाइस करून घेणार आहोत। साइडने छोटे छोटे कट करून घ्यायचे अगोदर, नंतर स्लाइस करून घ्यायचे उभे। जास्त जाडही ठेवायचं नाही, जास्त पातळही ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचे स्लाइस। आता असे याचे उभे काप करायचे। हे बघा, अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व बटाट्यांचे काप करून घेणार आहोत। आता मी हे काप 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। धुतल्यामुळे याचा स्टार्च निघून जातो। स्टार्च नाही निघाला तर हे आपले फिंगर चिप्स तळल्यानंतर ब्राऊन होतात, म्हणून याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे। बघा किती व्हाईट पांढरे शुभ्र दिसत आहेत, म्हणून 2 ते 3 पाण्याने हे धुवून घ्यायचे। इकडे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवले। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये फिंगर चिप्स टाकायचे आणि 5 मिनिट शिजवून घ्यायचे। हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत। त्यानंतर हे तयार केलेले फिंगर चिप्स पाण्यामध्ये टाकून द्यायचे। आणि हे 5 मिनिट पाण्यात शिजवून घ्यायचे आहेत। जास्त वेळ शिजवायचं नाहीये, कारण ते व्यवस्थित फ्राय होत नाहीत नंतर। 5 मिनिट असं शिजवून घेणार आहोत आपण। 5 मिनिट झालेले आहेत, तर आता आपण गॅस बंद करूया। आता आपण हे पाणी नितळण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेऊया। हे थंड होण्यासाठी थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं। आता हे गार झालेलं आहे। आता आपण हे कोरडं होण्यासाठी एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचं, म्हणजे याचं पाणी सगळं शोषलं जाईल। असं पुसून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हाताने।
पूर्ण कोरडं व्हायला पाहिजे हे. हे 10 मिनिट आपण असंच ठेवून देऊया, म्हणजे चांगलं सुकेल. हे बघा 10 मिनिट झालेले आहेत आपले आता. आणि आपण इकडं तेल पण गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये. तर आपण आता हे फिंगर चिप्स फ्राय करून घेऊयात. तेल तापलंय का बघून घेऊया. तेल तापलंय आपलं छान. आतमध्ये फिंगर चिप्स टाकून घेऊ. गॅसचा फ्लेम थोडा मोठा करायचा. 1-2 मिनिटं असंच ठेवायचं. नंतर गॅसचा फ्लेम थोडा बारीक करायचा. आणि अधूनमधून हे हलवत राहायचं. बघा हे लाईट गोल्डन कलर आलेला आहे आता याला. तर आपण आता हे काढून घेऊया. हे बघा असंच आपण बाकीचे पण फिंगर चिप्स तळून घेणार आहोत. हे बघा झालेले आहेत आपले फिंगर चिप्स. याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि मिक्स करायचं. बघा किती छान झाले, एकदम क्रिस्पी. आणि टोमॅटो केचप सोबत सर्व करायचं. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.